नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा आपले सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 7वी विषय इतिहास यातील 7वा पाठ स्वराज्याचा कारभार या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। तर मागच्या पाठामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा प्रकारे लढाया केल्या, कशा प्रकारे त्यांनी आपलं स्वराज्य निर्माण करण्यासाठी धडपड केली हे बघितलेलं आहे। तर आता या पाठामध्ये आपण त्यांनी स्वराज्याचा कारभार कशा प्रकारे केला होता, त्यांचं नियोजन काय होतं, त्यांचं अष्टप्रधान मंडळ कशा प्रकारे कार्य करत होतं या सर्व गोष्टींची माहिती आपण या पाठामध्ये घेतलेली आहे। तर आता बघूयात या पाठाचा स्वाध्याय। त्यापूर्वी या पाठामध्ये काही प्रश्न आलेले आहेत, त्याची उत्तरे आपण बघणार आहोत आणि त्यानंतर आपण स्वाध्यायाला सुरुवात करणार आहोत। तर अशा प्रकारची ही प्रश्न आहेत, जाणून घेऊया। या शीर्षकाखाली ही काही प्रश्न दिलेले आहेत, 2-3च प्रश्न आहेत, तर त्याची उत्तरे सुरुवातीला बघूया। तर त्यातील पहिला प्रश्न आहे, तिन्ही सेना दलांची नावे सांगा। भूदल सेना, नौदल सेना आणि वायुसेना अशी तिन्ही सेना दलांची नावे सांगता येतील। 2. प्रत्येक सेना दलाच्या प्रमुखाला काय म्हणतात? आता हे जे तिन्ही सेना दल आहेत, भूदल सेना, नौदल सेना आणि वायुसेना, यांचा जो प्रमुख असतो त्यांना काय म्हणतात ते सांगायचं आहे। तर भूदल प्रमुख यांना जनरल म्हणतात, नौदल यांना ॲडमिरल म्हणतात आणि वायुदल प्रमुख यांना एअर चीफ मार्शल असे म्हणतात। तर यातील तिसरा प्रश्न आहे, तिन्ही सेना दलांचे प्रमुख कोण असतात? आता या तीनही सेना दलांचा प्रमुख जो एक प्रमुख असतो तो कोण असतो? तिन्ही सेना दलांच्या प्रमुखास CDS म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ असे म्हणतात। आता आपण पाठात आलेले प्रश्न बघितले, आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया। त्यामध्ये प्रश्न पहिला ओळखा पाहू। त्यामध्ये 1 8 खात्यांचे मंडळ, तर त्याला काय म्हणतात? तर त्याला अष्टप्रधान मंडळ असे म्हणतात। 2 बहिर्जी नाईक या खात्याचे प्रमुख होते। कोणत्या खात्याचे प्रमुख होते? त्या खात्याचं नाव या ठिकाणी सांगायचं आहे। तर हेर खात्याचे ते प्रमुख होते। 3 महाराजांनी बांधलेला मालवण जवळील जलदुर्ग, त्या जलदुर्गास किंवा त्या किल्ल्यास काय नाव दिलेलं आहे? सिंधुदुर्ग। आणि 4 किल्ल्यावर युद्ध साहित्याची व्यवस्था पाहणारा, त्याला काय म्हणतात? किंवा त्या व्यक्तीला काय नाव दिलेलं आहे, काय उपमा दिलेली आहे? कारखानीज। आता प्रश्न दुसरा पाहूयात, तुमच्या शब्दात लिहा। त्यामध्ये 1 छत्रपती शिवाजी महाराजांचे शेती विषयक धोरण काय होते ते सांगायचं आहे। आता या ठिकाणी परत शिवाजी महाराज असा उल्लेख आलेला आहे। मागच्याच व्हिडिओमध्ये मी हे सांगितलेलं आहे की आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये शिवाजी महाराजांनी हे केले ते केले असं बऱ्याच ठिकाणी एकेरी उल्लेख आलेला आहे। परंतु आपण त्यांना एक मान देण्यासाठी, त्यांचा मान राखण्यासाठी, आदर देण्यासाठी आपण छत्रपती शिवाजी महाराज असाच उल्लेख करणार आहोत। भलेही पाठामध्ये फक्त शिवाजी महाराज असेल, परंतु आपण म्हणताना नेहमी छत्रपती शिवाजी महाराज असेच म्हणणार आहोत। ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे। आलं लक्षात? तर त्यातील उत्तर बघूयात। 1 जमीन महसुलाची व्यवस्था लावण्यासाठी अण्णाजी दत्तो या अधिकाऱ्याची नेमणूक केली। 2 ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक महसूल गोळा न करण्याच्या सक्त आज्ञा महाराजांनी दिल्या। 3 पडीक जमीन लागवडीखाली आणण्यास उत्तेजन दिले।
4. अतिवृष्टी, आवर्षण वा प्रदेश उद्ध्वस्त केल्यास शेतसारा व अन्य करात सूट तसेच अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बैलजोड्या, नांगर आणि पेरणीसाठी चांगले बी बियाणे पुरवण्याची व्यवस्था केली. त्यातील दुसरा प्रश्न आहे, छत्रपती शिवराय एक प्रजाहितदक्ष राज्यकर्ते. तर याचं उत्तर लिहायचं आहे, छत्रपती शिवरायांनी आपल्या प्रजेच्या हिताची पूर्णतः काळजी घेतली, शिस्तबद्ध राज्यकारभार केला, शत्रूच्या ताब्यातील प्रदेश मिळवला व त्या प्रदेशातील लोकांचेही रक्षण केले. प्रजेला स्वातंत्र्य देणे हा त्यांचा उद्देश होता. शेतीबरोबरच व्यापार उद्योगाची भरभराट होईल याकडे लक्ष दिले. प्रजेवर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षा दिल्या. संकट काळात प्रजेला मदत केली. छत्रपती शिवाजीराजे हे केवळ सत्ताधीश नव्हते, तर एक प्रजाहितदक्ष राज्यकर्ते होते. या सर्व गोष्टींसाठी त्यांना प्रजाहित म्हणजे प्रजेचं हित जपणारे, प्रजेचं रक्षण करणारे असे राजे म्हटलं जायचं. प्रश्न तिसरा, का ते सांगा. त्यातील प्रश्न पहिला, छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापले. तर याचं उत्तर आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले, मोठा प्रदेश मिळवला. या विस्तारलेल्या प्रदेशात कारभार सुरळीतपणे चालवण्याची गरज होती. तसेच स्वराज्यातील लोकांचे कल्याण साधणे आवश्यक होते. यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले. दुसरा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभे केले. तर याचं उत्तर आहे, 1. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर गोव्याचे पोर्तुगीज, जिंजीचा सिद्दी, सुरत व राजापूरचे इंग्रज यांचे वर्चस्व होते. हे शत्रू स्वराज्य विस्ताराच्या कार्यात अडथळा आणत असत. 2. या अडथळ्यास पायबंद घालणे आणि या शत्रूंपासून स्वराज्याच्या पश्चिम किनारपट्टीचे रक्षण करणे या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराज आपले आरमार उभे केले. त्यानंतर प्रश्न चौथा आहे, ओघ तक्ता पूर्ण करा. आता या ठिकाणी आपल्याला एक ओघ तक्ता दिलेला आहे. लष्करी व्यवस्थेचा हा ओघ तक्ता आहे, तो पूर्ण करायचा आहे. तर लष्करी व्यवस्था कशा प्रकारची होती हे सांगूयात. तर त्यामध्ये 2 प्रमुख व्यवस्था होत्या, घोडदळ आणि पायदळ. तर घोडदळ या ठिकाणी दिलेले आहे, आपल्याला लिहायचे पायदळ. तर पायदळाचे 2 प्रकार होते. त्यामध्ये 2 प्रमुख होते, हवालदार आणि दुसरा आहे जुमलेदार. त्याचप्रमाणे घोडदळाचे देखील प्रमुख होते. त्यातील पहिला आहे शिलेदार आणि दुसरा आहे बारगीर. तर अशा प्रकारे हा ओघ तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. आलं लक्षात? आय होप तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील. तर आपल्या चॅनलवरती प्रथम सत्रासाठीचे जे पाठ आहेत त्या पूर्ण पाठांचे स्वाध्यायाचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. त्याचबरोबर निबंध, पत्रलेखन, भाषणे यांचे देखील व्हिडिओ अपलोड होत आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या मनात काही प्रश्न असतील किंवा अभ्यासासंदर्भात काही तुमच्या मनात शंका असतील तर त्या कमेंट करून नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.